विद्यार्थी मित्रांनो, हा मार्केटिंग मॅनेजमेंटचा युनिट 2 आणि या युनिट 2मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी त्याचे फोटो काढून पाठवलेला आहे की युनिटमध्ये काय काय विचारलं गेलेलं आहे. आणि युनिटमध्ये मग त्याच्यानंतर त्या युनिटमध्ये मी ते पूर्ण याच्यावर 10 पॉईंट काढलेले आहेत आणि ते 10 पॉईंट तुम्हाला मी आता समजून सांगत आहो. मी हे यासाठी करत आहो की हे जर मी युनिट तुम्हाला समजून सांगितले, या युनिटवर प्रत्येक 4 युनिट तुम्हाला मी समजून सांगणार आहोत. त्यातलं आपलं हे दुसरं युनिट आणि मग दुसरं युनिट झाल्यानंतर या प्रत्येक युनिटवर मी तुम्हाला हे सगळी प्रत्येक गोष्ट त्यातली समजून सांगत आहोत, जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा मग आता हे MCQ पाठवणार आहोत, जब 40-50 MCQ 50-60 MCQ राहील ते मार्केटिंग मॅनेजमेंटवर, ते तुम्हाला वाचायचे आहे MCQ. मग तुम्ही जेव्हा MCQ वाचाल तेव्हा तुम्हाला मी जे काही हे युनिट 4 समजून सांगितलेले आहे त्याच्यावर त्याच्या आधारावर तुम्हाला ते MCQ आपोआप चांगल्या पद्धतीने समजेल. आणि म्हणून मी तुम्हाला हे 4 युनिट यासाठी पहिले अगोदर करून देत आहो की जेणेकरून तुम्हाला MCQचे क्वेश्चन्स व्यवस्थितरित्या समजेल, ते त्यांना तुम्हाला समजण्यास कुठली अडचण जाणार नाही. हाच एक त्यामागचा उद्देश. आता मी हा युनिट 2 सुरू करतो. तत्पूर्वी हा व्हिडिओ यासाठी बंद करतो कारण व्हिडिओ जर बंद नाही केला तर तो मोठा व्हिडिओ तयार होतो आणि अपलोड करताना प्रॉब्लेम होतो. म्हणून मी सध्या हा व्हिडिओ बंद करतो आणि मी हे सगळं समजून सांगतो. आवाजात तुम्हाला समजून जाईल. ओके. तर बघा, युनिट 2 मध्ये दिलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे बघा की उपभोक्ता विपणीची संकल्पना. या युनिट 2 मध्ये उपभोक्ता विपणी 2-3 प्रकारे सांगते. उपभोक्ता विपणी आहे, त्याच्यानंतर औद्योगिक विपणीची आहे आणि त्याच्यानंतर सेवा विपणी आहे. तर या 3 मध्ये उपभोक्ता विपणी म्हणजेच त्यांनी सांगितलेलं आहे बघा की उपभोक्ता विपणी म्हणजे असे केंद्र किंवा क्षेत्र होय की ज्या ठिकाणी उपभोग्य वस्तूचा विनिमय होतो. उपभोग्य वस्तू म्हणजे ज्या वस्तूचा आपण वापर करतो, उपयोग करतो, त्याला उपभोग्य वस्तू असे म्हणतात. जसं उदाहरणार्थ आपल्याला जसं आपलं आहे म्हणजे टेबल लॅम्प आहे किंवा टेबल आहे, खुर्ची आहे, चेअर आहे, ज्या काही वस्तू असेल, लाईट आहे, इलेक्ट्रिक ज्या वस्तू असतील, ह्या तुमच्या गाडी आहे, ह्या सगळ्या उपभोग्य वस्तू झाल्या. आणि ह्या सगळ्या उपभोग्य वस्तूचा ज्या ठिकाणी विनिमय म्हणजे एक्सचेंज होतो किंवा उपभोग्य वस्तूच्या मालकीचे हस्तांतरण होते. मालकीचे हस्तांतरण म्हणजे समजताना की विक्रेता हा पहिले मालक असतो, मग क्रेता हा ते विपणी व्यवहार झाल्यानंतर क्रेता मालक बनत असतो आणि म्हणून त्याला मालकीचे हस्तांतरण होते, त्याला उपभोक्ता विपणी असे म्हणतात. या उपभोक्ता विपणीची वैशिष्ट्ये काय आहे तर एक आहे भौगोलिक वैशिष्ट्ये. भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजेच तुम्हाला सांगितलं असेल की उपभोग्य वस्तूची भौगोलिक परिस्थितीनुसार उपभोग होत असतात. त्याची विपणी वेगवेगळी असते. नागपूर, मुंबई, पुणा, हिंगणघाट, ह्यांचं सगळं भौगोलिक क्षेत्र वेगवेगळं आहे आणि याच्यानुसार या उपभोग्य वस्तूंचं विपणन वेगवेगळ्या प्रकारचं असते. त्याच्यानंतर जनांकीय वैशिष्ट्ये. जसं जनांकीय वैशिष्ट्य म्हणजे लिंग, वय, उत्पन्न, शिक्षण, धर्म, राष्ट्रीयता, सामाजिकता, म्हणजेच स्त्री पुरुष यांचं उपभोग्य वस्तूचं वेगवेगळ्या पद्धती असते. वयानुसार उपभोग्य वस्तूचं वयानुसार, जसं आपण लहान असेल तर जसं वेगळ्या प्रकारच्या वस्तू वापरतो, मोठ्या झाल्यावर वेगळ्या प्रकारच्या वस्तू. उत्पन्नाच्या आधारावर उपभोग्य वस्तूचं मार्केट असते. त्याच्यात शिक्षण, धर्म, राष्ट्रीयता म्हणजेच किंवा जसं म्हणतो की हिंदू, मुस्लिम, हे सगळे वेगवेगळे धर्म आहे, याच्या आधारावर सुद्धा हे या उपभोग्य विपणीची वैशिष्ट्ये. त्याच्यानंतर तिसरं जे प्रमाण त्यानं वैशिष्ट्य सांगितलेलं वर्तवणूक म्हणजे अनेक लोक ब्रँडवर विश्वास ठेवतात. तुम्हाला माहित असेल काही लोक अरे मी फक्त ब्रँडेडच वापरतो, आणि म्हणून वर्तवणुकीच्या आधारावर सुद्धा विपणीची वैशिष्ट्य असतात, उपभोग्य वस्तूची वैशिष्ट्य असतात. मनोवृत्ती. काही लोकांच्या आवडीनिवडी ह्या मनोवृत्तीनुसार डिपेंड करते ना. काही लोकांना हे आवडते, काही लोकांना ते आवडते. म्हणजे उपभोग्य वस्तू ह्या मार्केट लोकांच्या मनोवृत्तीवर सुद्धा डिपेंड करते. हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. मग तिसरा पॉइंट घेतलेला आहे मी की औद्योगिक बाजारपेठ याची संकल्पना काय आहे. तर औद्योगिक बाजारपेठेची संकल्पना अशी आहे की ज्या ठिकाणी उत्पादन कार्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू आणि किंवा सेवा ज्या बाजारपेठेत व्यक्ती आणि संस्था इतर उत्पादकांना त्यांच्या संस्थांना विकतात किंवा भाड्याने देतात, त्याला
औद्योगिक बाजारपेठ असे म्हणतात. आता औद्योगिक बाजारपेठ म्हणजे काय, की जे उद्योग कारखाने असतात त्यांना लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतात त्या वस्तू जिथून ते विकत घेतात त्याला औद्योगिक बाजारपेठ म्हणतात. उदाहरणार्थ जसं सोयाबीन कारखाना असेल, तुमचं सोयाबीन कारखान्याला तो लागणारा सोयाबीन वगैरे जे असतात, किंवा एखादी लोखंड कारखाना असेल, लोखंड कारखान्याला कच्चं लोखंड असेल, हे जे कारखाने असतात या कारखान्यांना जे लागणारे कच्चं मटेरियल असते ते ज्या ठिकाणी ते विकत घेत असतात त्या संस्थांना किंवा विकणाऱ्या लोकांना किंवा तिथे जे खरेदी आणि विक्रेते असतात त्यांना औद्योगिक बाजारपेठ असे म्हणतात. औद्योगिक बाजारपेठेचे वैशिष्ट्य काय आहे मुलांनो, तर औद्योगिक बाजारपेठेचे वैशिष्ट्य असे आहे की ते मोठ्या प्रमाणात खरेदी होते. आता जसं आपण जसं उपभोक्तृ मार्केटमध्ये कसं एखादी माणूस एक शर्ट दुसरा पॅन्ट किंवा असं वगैरे वस्तू घेतो, तर अशा प्रकारे औद्योगिक बाजारपेठेचे वैशिष्ट्य असणार का, की औद्योगिक बाजारपेठेमध्ये वस्तूचं खरेदीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असते. की समजा सोयाबीनचा कारखाना असेल तर सोयाबीन तो काय 2-4 पोते घेणार का, हजारो पोते तो सोयाबीन विकत घेतो. म्हणजे मोठ्या प्रमाणात औद्योगिक वस्तू बाजारपेठेमध्ये खरेदी केली. प्रभावी मागणी असते, त्याची मागणी प्रभावी असते. त्याच्यानंतर औद्योगिक वस्तूची किंमत, औद्योगिक वस्तूंच्या किमती ह्या खूप जास्त नसतात, थोड्याशा म्हणजे काही वस्तू असतात त्यांचे जास्त आणि काहीच्या वस्तू कमी असतात, त्याच्या किमतीवर प्रभावी करते. त्याचं वितरणाचे मार्ग, औद्योगिक वितरणाचे मार्ग सुद्धा कसे असतात, तेच वितरणाचे मार्ग ठरलेले असतात. त्यांचे वस्तू वितरण असतं. आणि समूह खरेदी किंवा निर्णय याच्यात बहुतेक समूहाद्वारे खरेदी केले जात असतात. त्याच्यानंतर किमतीचे चढ उतार चालतात, कारण औद्योगिक वस्तूमध्ये किमती ह्या स्थिर नसतात. जसं आपण जेव्हा उपभोग्य वस्तूचे विकत घेतो तिच्यामध्ये किमती ह्या स्थिर असतात, परंतु औद्योगिक वस्तूमध्ये किमती ह्या चढ उतार होत असतात. उपयोगिता दृष्टिकोनातून प्राधान्य, ज्या वस्तूला उपयोगिता असते त्याच वस्तूचं ते उत्पादन करत असतात आणि म्हणून अशा उपयोगिता वस्तूला प्राधान्य असतं. तर त्याच या बाजारपेठेचं, औद्योगिक बाजारपेठेचं ते एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर सेवा विपणी, ज्याला सर्व्हिस मार्केट असे म्हणतात. तर सेवा क्षेत्रामध्ये सध्याची ती वेगाने वाढ होत आहे. तुम्हाला माहित असेल सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस, जसं वीज, टेलिफोन देणे हे एक प्रकारची सेवा आहे तुमच्याकडे. वीज देणं तुम्हाला सेवा आहे, वाहतूक करून देणं सेवा आहे, अधिकोष आहे, बँक, विमा, हे सगळे, किंवा सल्लामसलत किंवा ज्याला आपण कन्सल्टन्सी म्हणतो आपण, किंवा भोजन सेवा पुरवणे, ह्या सगळ्या संस्था ज्या असतात त्या सेवा क्षेत्रात समाविष्ट होत असतात. तर सेवा क्षेत्र आजकाल तुम्हाला माहित असेल वर्तमान काळामध्ये सेवा क्षेत्राला खूप महत्व आलेलं आहे. आजकाल लोकांना घर बसल्या सगळ्या सेवा हव्या असतात. जसं उदाहरणार्थ आजकाल भाज्या सुद्धा लोक ऑनलाईन ऑर्डर करून घरी आपल्या भाज्या सुद्धा बोलवतात. म्हणजेच आजकाल सेवांवर जास्तीत जास्त भर राहतात. आजकाल लोक सेवा विपणीमध्ये जास्त बळलेले आहेत आणि म्हणून या सेवा संस्थाचे वैशिष्ट्य काय, ग्राहकांचे सहसंबंध असतात. ग्राहकांना कोऑर्डिनेट करतात ते, की ग्राहक सांगा सर का पाहिजे का नको, या सगळे कोऑर्डिनेशन असते या सेवा सर्व्हिसमध्ये. सेवा विपणीमध्ये प्रत्यक्ष वितरण पद्धती म्हणजे सेवा विपणीमध्ये तो स्वतः तुम्हाला घरपोचपर्यंत वस्तू आणून देण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये विविधता असते. सेवेचे स्वरूप अधिकच कधीच म्हणजे जसं या सेवा विपणीमध्ये एकसारखं स्वरूप नसतात. कारण विम्याचा प्रकार वेगळा असेल, अधिकोषाचा वेगळा असेल, याचे सगळ्यांचे, किंवा सल्लामसलत प्रकार, की भोजन पुरवण्याचं, या सगळ्यांचं मध्ये विविधता असते. जसं उदाहरणार्थ उपभोग्य वस्तूमध्ये कसं असते की दुकान थाटलं त्याच्यात उपभोग्य वस्तूचं मार्केट असते, याच्यामध्ये थोडीशी विविधता असते. अदृश्यता, त्याच्यानंतर अविभाज्य सेवा घेणाऱ्या जे वेगवेगळी म्हणजे सेवा घेणाऱ्यापासून वेगळी करतात, की बा हे सगळं जे अविभाज्य आहे त्या सेवा जे आहे या सेवा मार्केटमध्ये तुम्हाला ज्या सेवा पुरवणाऱ्या संस्था आणि सेवा घेणारे जे ग्राहक असतात यांना वेगवेगळं करता येणार नाही. त्याच्यानंतर नाशिवंत आणि बदलती मागणी, म्हणजे सेवा सर्व्हिसला साठवून ठेवता नाहीत, हा एक त्याच्या मागचा वैशिष्ट्य आहे. तर कारण सेवा कधी आपण ठीक आहे, सेवा म्हणजे जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा सेवा दिल्या जातात, तिला काही साठा करून ठेवता येत नाही. अशा प्रकारे आपला हा, त्याच्यानंतर आपण जो पॉइंट बघणार आहोत तो आता आहे त्याच्यानंतर बघा 6 नंबर. आता तिसरा जो पार्ट आलेला आहे सरकारी विपणी. सरकारी विपणीमध्ये तुम्हाला माहित असेल की शासनाद्वारे खरेदी अधिकारी हे आवश्यकतेनुसार
औद्योगिक वस्तू व सेवांची, बरं आहे, शासनाद्वारे जे अधिकारी असतात हे दोन्ही वस्तू विकत घेतात, औद्योगिक वस्तू विकत घेतात किंवा सेवा पण घेत असतात, ज्या खाजगी क्षेत्रातून करतात. याशिवाय मोठ्या विदेशी वस्तू सुद्धा खरेदी करतात. सरकारी यंत्रणेद्वारे भारतात खरेदी करण्यात येणाऱ्या विविध खाणीतून कोळसा, लोखंड, लाकूड आणि ह्या उपलब्ध करून देणाऱ्या संस्था यांना संस्था विक्रेते असतात आणि सरकारी या ठिकाणी खरेदी करणार असतात. त्याच्यानंतर पुन्हा एक बाजारपेठ असते. अशा आतापर्यंत किती बाजारपेठ बघितलेले आपण. एक उपभोग्य बाजारपेठ, दुसरी बाजारपेठ औद्योगिक बाजारपेठ, तिसरी सेवा बाजारपेठ किंवा ज्याला विपणी म्हणजेच बाजारपेठ, सरकारी बाजारपेठ किंवा विपणी आणि पुनर्विक्री बाजारपेठ. आता पुनर्विक्री त्यांची बाजारपेठ म्हणजे काय, तर एक गोष्ट लक्षात घ्या, पुनर्विक्री म्हणजे ऑलरेडी एखादी उत्पादक ती ऑलरेडी पहिलेच वस्तू खरेदी केलेली असतात, तिच्यावर काही प्रोसेस करतो आणि मग ती पुन्हा विकतो, म्हणजे त्याला पुनर्विक्रेता म्हणतात. उदाहरणार्थ बघा, कापड मिलमध्ये तो डायरेक्ट काही कापसाद्वारे कापड बनत नाही, तर कापड मिल का करतात, सूतगिरणीकडून सूत विकत घेतात आणि मग सूत विकत घेऊन त्याचं कापड तयार करतो आणि मग तो मार्केटमध्ये विकतो. तर म्हणून या सूतगिरण्यांना विकत घेतलेले ह्याला अशा प्रकारच्या ज्या विपणी असतात, जे म्हणजे अर्धनिर्मित किंवा रॉ मटेरियल, ज्या काही म्हणजे कम्प्लीट रॉ मटेरियल नाही, रॉ मटेरियल थोडाफार एक प्रोसेस झाली असेल, ती प्रोसेस केल्यानंतर त्याने पुन्हा दुसऱ्याला विकलं, म्हणजे उत्पादनाकरता विकलं असेल, त्याला आपण पुनर्बाजारपेठ असे म्हणतो. पुनर्विक्रेत्याच्या वस्तू या सहसा अर्धनिर्मित मालाच्या स्वरूपात असून त्यांची पूर्ण रूप होण्याच्या दृष्टीने विक्री करून त्यापासून नफा मिळण्याच्या दृष्टिकोनातून विक्री करतो, यालाच पुनर्विक्रेता, व तिथे तो वस्तूची विक्री करतो त्याला पुनर्विक्रेत्याची बाजारपेठ असे म्हणतात. त्यानंतर 7 नंबर जे आहे बघा, ते आहे ऑनलाईन बाजारपेठ. काय आहे तुमची ऑनलाईन बाजार. आता मला सांगा, हे ऑनलाईन बाजारपेठ तुम्हाला आता आजच्या कंडिशनच्या विद्यार्थ्यांना तर सांगायची गरज नाही. तुम्हाला साधे नाव जर घेतलं की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, तर तुमच्या डोक्यात लक्ष, अरे हे बरोबर आहे, येस, ऑनलाईन बाजारपेठ आजकाल मोठ्या प्रमाणात त्यांनी स्वरूप धारण केलेलं आहे. आजकाल फटाफट ऑनलाईनमध्ये तुम्ही एक अमेझॉनमध्ये जाय, तुम्हाला प्रोडक्ट सिलेक्ट करा, तिथं क्लिक करा. पेमेंट 2 प्रकारचे असतात, ऑन स्पॉट पेमेंट, आफ्टर डिलिव्हरी पेमेंट. हे सगळं तुम्हाला आता सांगायची गरज नाही आजकालच्या युवा पिढींना. आणि त्याच्यामुळे ही एक बाजारपेठची नवीन कॉन्सेप्ट आलेली आहे. या बाजारपेठीपुढे काय आव्हाने आहे, ऑनलाईन बाजारपेठ माहिती आहे तुम्हाला ऑनलाईन बाजारपेठ का असते, परंतु याच्या पुढे बरेचसे आव्हाने आहेत. ते कुठली आव्हाने बाजारपेठेपुढे, की ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यास अडचण पडते. अनेक लोक माहिती आहे का म्हणतात त्या ऑनलाईन बाजारपेठेमध्ये, अरे यार त्या ऑनलाईनमध्ये व्हिडिओमध्ये वेगळंच दाखवतात, मोबाईलमध्ये, आणि मग वेगळ्याच प्रकारची वस्तू येतात. काही लोकांच्या तर अशा चर्चा आहे की आपण जे ऑर्डर दिलं त्याच्यामध्ये त्या आलेल्या बॉक्समध्ये भलत्याच वस्तू आलेल्या आहेत. अशा प्रकारचं ऑनलाईन बाजारपेठेमध्ये ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यास अडचणी येत असतात. त्याच्यानंतर ई कॉमर्स विनिमयमध्ये तुमच्या ऑनलाईनमध्ये या जो कोणी कंपन्या असेल यांचं केव्हाही यांच्यावर नियंत्रण असते आणि ह्या केव्हाही त्या ठप्प करू शकतात, कारण तुमची काही गडबड झाली असेल तर. वस्तू प्रदानानंतर रोख मिळण्याची, तुम्हाला माहिती असेल की स्पॉट पेमेंट असेल तर ठीक आहे, पण अनेक लोक काय करतात, बरोबर वस्तू येते किंवा नाही म्हणून, आजकाल लोक हुशार झालेले आहेत आणि म्हणून आफ्टर डिलिव्हरी पेमेंट करतात. आणि मग अशा वेळेस काय होत असते की डिलिव्हरी झाल्यानंतर त्या कंपनीला 5-7 दिवसानंतर ते पेमेंट मिळत असते आणि मग अशा वेळेस ते रोख मिळण्यात त्यांना विलंब होते. सायबर अपराध ऑनलाईनमध्ये, सायबरचं तुम्हाला असेल क्राईम किती वाढलेला आहे हे तुमच्या माहिती आहेच. आणि सातत्य होणारे परिवर्तन, आजकाल काय असते की अल्टिमेट चेंज होत चाललेले आहे आणि म्हणून या ज्या परिवर्तनामुळे या ऑनलाईन बाजारपेठेमुळे एक मोठं आव्हान आहे. त्याच्यानंतर एक सर्वात शेवटी या युनिटमधला पार्ट जो होता किंमत धोरण. आता किंमत धोरण म्हणजे सरळ विचार करा, किंमत म्हणजे काय माहीत असेल आणि धोरण म्हणजे काय हा वेगळा प्रकार भाग. किंमत म्हणजे माहिती आहे ना की ज्या ठिकाणी क्रेता आणि विक्रेता अशा रकमेवर येऊन स्थिर होतात त्याला किंमत असे म्हणतो. कारण क्रेता खरेदी करताना बार्गेनिंग करतो, विक्रेता सुद्धा त्याची बार्गेनिंग करतो आणि बार्गेनिंग करत असताना, भावबाजी ज्याला म्हणतो, बार्गेनिंग करत असताना दोघांमध्ये जी एकमत एका रकमेवर होत असते त्या रकमेला किंमत असे म्हणतात. आणि म्हणून मग या किमतीकरता काय पॉलिसीज असायला पाहिजे, कारण किंमत पॉलिसीज जर तुमची नसेल, प्राइसिंग पॉलिसी जर नसेल
तर तुम्हाला नुकसान होण्याची जास्तीत जास्त संभावना असते. म्हणून प्रत्येक विक्रेता आपल्या प्राइसिंग पॉलिसी तयार करत असतात. आता या किंमत पॉलिसीला निर्धारण करण्याकरता कोणते घटक जबाबदार? तुम्हाला पॉलिसी जर फिक्स करायची असेल, पॉलिसी ठरवायची असेल, तर तुम्हाला या सर्व घटकांचा विचार केल्याशिवाय चालणार नाही. या घटकांची सगळे तुम्हाला माहिती ठेवावं लागेल. याचं म्हणजे या घटकानुसारच तुम्हाला आपली प्राइस पॉलिसी ठरवावं लागणार आहे. आणि ते म्हणजे कुठली? की तुमचं उद्दिष्ट पहिले फिक्स करावं लागेल, की आपलं प्राइस ठरवत असताना आपलं काय उद्दिष्ट आहे बा. तर आपलं उद्दिष्ट असं आहे बघा, की समजून जा आपलं उद्दिष्ट असं आहे की परिव्ययावर आधारित किंमत ठरवायची असेल. तर मग परिव्ययावर जर आधारित किंमत ठरवायची असेल आपल्याला, तर आपल्याला हे बघावं लागेल की आपल्या वस्तूला उत्पादन करण्यासाठी किती खर्च आलेला आहे आणि मग त्याच्यानुसारच त्याच्या आधारावर आपली किंमत धोरण राहील. त्याच्यानंतर मागणीच्या आधारावर किंमत धोरण. समजून जा, तुम्हाला माहीत असेल तुमच्या वस्तूला खूप मागणी असेल तर तुम्ही जास्त किंमत ठेवली तरी चालून जाईल. परंतु तुमच्या वस्तूला मागणीच नसेल तर तुम्ही जास्त किंमत ठेवली तर तुमची प्रॉब्लेम होणार. आणि म्हणून तुम्ही पहिले आपल्या मागणीचा विचार करून मग किंमत धोरण ठरवू शकता. पहिले उद्दिष्ट ठरवावं लागेल की आता आपल्याला मागणीच्या आधारावर किंमत ठरवायची आहे, की परिवेच्या आधारावर ठरवायची आहे, किंवा स्पर्धेच्या आधारावर किंमत ठरवायची आहे. की तुम्हाला विचार नाही रे बाबा आपल्या स्पर्धेत टिकायचं आहे, आणि मग अशा वेळी स्पर्धेच्या आधारावर तुम्ही किंमत ठरवणार का? तर मग या 3 आधार तुम्हाला पहिले उद्दिष्टांपैकी आपले उद्दिष्ट फिक्स करावं लागेल आणि त्याच्यानुसार तुमचं किंमत धोरण ठरवावं लागेल. कारण हे उद्दिष्ट तुम्हाला किंमत धोरणासाठी प्रभावी ठरत असतील. त्याच्यानंतर उत्पादन पुरवठा. तुम्हाला उत्पादनाकरता पुरवठा करायचा असेल का, याचा जर असेल तर त्याच्यानुसार तुमच्या किमती वेगळ्या प्रभावित होतील. कच्च्या मालाची उपलब्धता. तुमच्याकडे समजा कच्चा माल खूप उपलब्ध असेल तर ऑलरेडी तुम्हाला मग माहिती आहे का, जवळच तुम्हाला कच्चा माल मिळत असेल तर मग तुम्हाला तर नक्कीच आहे ना की जर कच्चा माल जर रॉ मटेरियल, बघा अनेक कंपन्या माहिती आहे का जिथं रॉ मटेरियल असतात त्याच ठिकाणी त्या कंपन्या स्वतःच्या कंपन्या स्थापन करतात. आता मला सांगा, जर रॉ मटेरियल अवेलेबल असेल तर किंमत आपली वाढणार नाही ना मग. आणि म्हणून उत्पादनाची म्हणजे कच्च्या मालाच्या उपलब्धतेच्या आधारावर तुमची किंमत धोरण राहील. पुन्हा अपेक्षित लाभ आहे. अपेक्षित लाभ म्हणजे तुम्हाला लाभ किती कमवायचा, नफा किती कमवायचा आहे याच्या आधारावर सुद्धा. तुम्हाला जास्त नफा कमवायचा असेल तुमची किंमत जास्त ठरणार, कमी नफा कमवायचा असेल तर कमी किंमत ठरणार. मग या घटकावर. आणि वैज्ञानिक बंधने. तर बऱ्याचशा गोष्टी असतात की वैज्ञानिक बंधने म्हणजेच की तुम्हाला काही या गव्हर्नमेंटचे बंधने असतात, त्या बंधनाच्या आधारावर तुमची किंमतीचं निर्धारण ठरत असते. तर अशा प्रकारे हा युनिट आपण इथे कंप्लीट करतो आहोत. तुम्ही जर हे सगळं माझा व्हिडिओ बघितला, आता पुढे अजून पुन्हा 2 व्हिडिओ देणार, कारण तुम्हाला याच्या आधारावर तुम्हाला नक्कीच तुमचे MCQ आरामशीर सोडवता येईल. बरोबर आहे. उद्याला मी 3rd युनिट टाकतो आणि परवाला 4th युनिट. यानंतर मी 3rd युनिट 4th युनिट टाकल्यानंतर एक लक्षात घ्या, 3rd युनिट 4th युनिट टाकल्यानंतर मग MCQची मी तुम्हाला फोटो कॉपी पाठवणार. ते MCQ वाचा. त्याच्यानंतर मी तुमच्यावर 2 मॉक टेस्ट घेणार. त्या मॉक टेस्ट सोडवायच्या तुम्हाला. त्या सोडून तेव्हा कुठं तुम्ही मार्केटिंग मॅनेजमेंट करता तयार होणार पेपर देण्याकरता. ओके. आणि तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की मला असाइनमेंट त्या पहिल्या युनिटच्या ह्याच्यावर पाठवायचं 10 पॉईंटवर आहेत. तर त्यासाठी तुम्हाला जर कॉलेजमध्ये पुस्तक असेल नाही तर मी आज दुपारी तुम्हाला त्याच्यावरचे काही 10-12 पानावरचा फोटो काढून तिच्यात टाकणार आहोत. बघून घ्यायचा आणि असाइनमेंट सबमिट करता. ओके. थँक्यू.